याचबरोबर आता जे तहसीलदारांच्या माध्यमातून चिंतामणी साहेब आपल्याकडे आलेले आहे, त्यांनी आपल्याला 5 पैसे सुद्धा लाच न मागता एवढे अकाउंट प्रकरण मंजूर केले, म्हणून त्यांची आपली शेतकरी संघटना आणि गोकुळगावच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार विश्वास करतो। नंतर स्वामीजी आपल्याला आशीर्वचन पर 2 शब्द बोलतो। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनो वीरक्षेम देवहितप्रदायुः। आज आपल्या या मौजे क्षेत्र गोगलगावमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने निराधार जे लोक आहेत त्यांच्याकरता अतिशय आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण आता या घडीला आहे। तर म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे। हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये शक्तीच्या उपासनेला प्राधान्य दिलेलं आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं विशेष प्रकारे शक्तीची उपासना देवीचे जे भक्त असतात ते करत असतात। परंतु आपल्या गावचे नवयुवक तरुणांकरता ज्यांनी हे आदर्श कार्य केलेलं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आदरणीय आपले विश्वासराव मते पाटील तरुणांना देखील प्रेरणा निर्माण व्हावी असेच हे कार्य विश्वासरावाकडून पार पडलेले आहे। गावातील एका शेतकरी तरुणाच्या मनामध्ये ही संकल्पना जागी व्हावी, ही प्रेरणा निर्माण व्हावी, ती मातृशक्तीचीच रूप आहे। विश्वासरावांच्या मातोश्रींना शारीरिक त्रास झाला, कॅन्सर सारखे आजार झाला। कॅन्सर असा आजार आहे, त्या कॅन्सरला कॅन्सर म्हणत गेलं, ज्याला झाला तो कॅन्सर झाला। परंतु घरामध्ये भजनाची सेवा, संत सेवा, ईश्वर सेवा, संतांवर देवावर प्रगाढ विश्वास आणि जीवनामध्ये प्रामाणिकपणा असला की अशी कृपा होते की विश्वासरावची मातोश्री त्यातून सुखरूप बाहेर आहे आणि म्हणून अंतःकरणामध्ये ती ज्योत पेटली। माझी आई एवढ्या मोठ्या आजारातून सुखरूप बाहेर आली। मी गावातल्या ज्या निराधार महिला आहे, ते निराधार माणसं आहे, त्यांच्याकरता मी खऱ्या अर्थानं काम करणार। आणि तेव्हा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विश्वासरावांनी हे अतिशय आदर्श काम या ठिकाणी केलेलं आहे। टाळ्यांच्या घोषामध्ये अभिनंदनाला पात्र आहे। खरं म्हणजे मी जे बोलत होतो मगाशी, शारदीय नवरात्र उत्सव ही शक्तीची उपासना आहे आणि ही शक्ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहे।
आईच्या रूपानं आहे, बहिणीच्या रूपानं आहे, पत्नीच्या रूपानं आहे. आणि ज्याला या शक्तीची जाणीव झाली, असं म्हणतात ते जिजाऊचे छत्रपती शिवाजी महाराज आहे, मुक्ताईचे ज्ञानोबा झाले आणि सीतामाईचे राम झाले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण हे 51 मला 51 ना हो आज प्रमाणपत्र आपल्या या माता भगिनींना देण्यात येणार आहे. तर या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या नवरात्रामध्ये आपण श्री शक्तीला सन्मान केलेला आहे, श्री शक्तीचं पूजा केलेलं आहे. आम्हाला देवगुरला गावकरी मंडळी कल्पना देण्याकरता आलते, परंतु कार्यक्रमाची व्यस्तता आणि आम्ही त्यांना म्हटलो की 10-5 मिनिटं थांबू. परंतु मगाशी खुर्चीवर बसलेले असताना आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न जे शासनासमोर मोठ्या परखडपणे मांडतायत, माननीय ॲडव्होकेट श्री अजितदादा काळे साहेब, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना, त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं हे की शासनापर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. कसं पाहिजे तर या योजनेकरता ती दारी आली पाहिजे, ती आपल्या हक्काच आहे. आपलेच पैसे कोणत्या तरी माध्यमातून दिलं तर योजना असं नाव दिलंय, परंतु ते हक्काचं सुद्धा हक्कानेच मागायला जावं लागतंय. हे शोकांतिक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी मंडळ उपस्थित आहे. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष, ज्यांनी आम्हाला हे धार्मिक शिक्षण, धार्मिक संस्कार आम्हाला दिले आणि देवगडच्या परंपरेपर्यंत पोहोचवलं, त्यांची पुण्यतिथा श्री त्या ठिकाणी मान्य श्री संजय बिरादार साहेब, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आता त्यांचा सन्मान केला ते रणजित चिंतामणी साहेब, गट विकास अधिकारी मान्य श्री संजय लखवाल साहेब, त्यांचे प्रतिनिधी आपल्याच गावाचे गोविंदराव हे या ठिकाणी उपस्थित आहे. गावचे प्रगतशील शेतकरी आदरणीय अनिल काका मते, आपण सर्वच मंडळी, सर्वांच्या नावाचा काही आम्हाला परिचय नाही, परंतु अतिशय तळमळीनं शेतकऱ्याचे प्रश्न अजितदादा सरकारसमोर मांडतायत. अनेक समस्या जीवनामध्ये, अनेक प्रश्न आहे, एवढे प्रश्न एवढे समस्या आहेत ते सोडवले तरी प्रश्न शिल्लकच राहणार. परंतु असं आपण म्हणतो ना, खारीचा वाटा समस्या सोडण्याकरता. खारीचा वाटा ही सामान्य वाटा नसतो, आणि खारीचा वाटा सांगतो. तुम्ही आतापर्यंत ऐकत गावचा सप्ताह असला की 100 रुपये म्हणजे खारीचा वाटा देणगीला. खारीचा वाटा तो नाही. खारीचा वाटा तो आहे की खारीमध्ये जेवढं सामर्थ्य होतं, तिच्यात जेवढी शक्ती होती, ती सर्व पानाला लावली. समुद्राच्या पाण्यातून भिजली, अंगाला जेवढी माती लागली, वाळू लागली, तेवढी ती या धर्मकार्यामध्ये राम सेतूमध्ये समर्पित केली. या शेतकरी संघटनेमध्ये जेवढं सामर्थ्य आहे, जेवढी शक्ती, तेवढी पानाला लावून शेतकऱ्याकरता खऱ्या अर्थ मनापासून काम करणारी ही संघटना आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. काही गोष्टी आनंदही देऊन जातात. गेले अनेक वर्ष आमचे ऋषीमुनी, संत महात्मे, महाराष्ट्राला लाभलेली वैभवशाली परंपरा, सर्वसमावेशक परंपरा, वारकरी परंपरा
आणि अनेक गोसेवक ज्या गोमातेच्या हत्येकरता लढत होते की हत्या बंद व्हावी, गोमातेला मातेचा दर्जा प्राप्त व्हावा. शेवटी गोमाता हा देखील शेतकरी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि राज्य सरकारनं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. सर्व साधू समाज आणि वारकरी संप्रदायातील समस्त वारकरी मंडळी आनंदित झाले, समाधान मिळालं. खरी तर गोमाता माताच आहे. का जो सरकारने एक निर्णय घेतला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषा अभिजातच भाषा आणि गोमाता ही माताच आहे. गाव विश्वाचे मात्र विश्वाची माता आहे. परंतु जेव्हा यांनी परवानगी दिली तेव्हा मानता आलं. देशातले दुर्दैव आपल्या हक्काचं मागण्याकरता लढावं लागतं. हा तुमचा मागाचा प्रश्न. परंतु नक्कीच शेतकरी संघटनेसारखे असेही काही संघटना आहे जे प्रामाणिकपणे गोरगरिबांकरता काम करते. आपली तळमळ बोलताना दिसत होती. हे काम करताना येणाऱ्या समस्या हे सहजासहजी एक्कावन्न ते काय म्हणतात त्याला प्रमाणपत्र हे काय सहजासहजी मिळालेलं नाही. वर्षभर ते मिळवण्याकरता किती अट्टहास करावा लागलेला आहे, किती अधिकाऱ्यासमोर जाऊन उभा राहावं लागलेलं आहे, कित्येक वेळा त्या अधिकाऱ्यांनी वेगळंच पाहायचं. यांचं काय डोक्याला ताणबोध, किती रसकाराची भावनाही स्वीकारायची. पण आपली ही धावपळ जगाला दिसत नसते. पण अंतकरणामध्ये तळमळ हे काम आपल्याला करायचंय. कितीतरी वेळा त्या अधिकारी लोकांची उंबरे घ्यावं लागतात, कितीतरी वेळा अपमान होतो. घरचे काम सोडून द्यायचे, घरचे उद्योग सोडून द्यायचे, समाजाकरता काम करायचंय. ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. जे ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना काय त्रास होतो हे त्यांनाच माहिती आहे. तेव्हा असे तळमळीचे शब्द तोंडातून तुमच्या बाहेर पडत असतात. आम्ही कीर्तनातून ज्या वेळेला बोलतो तळमळीनं धर्माविषयी थोडस जागर राहा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, देशहित ज्यामध्ये आहे, राष्ट्रहित ज्यामध्ये आहे, धर्महित ज्यामध्ये आहे असं कार्य करा. हे ज्यावेळेला संत मंडळी तळमळीने सांगतात त्या तळमळीच्या पाठीमागे सुद्धा अशीच भावना असते की ते काम करताना काय त्या साधूला त्रास होत असतो आणि काही मंडळी सहज समाज बिघडण्याचं काम करत असतात. नेवासाला ज्ञानोबाईंची परंपरा लाभलेली हा नेवासा तालुका आहे की माऊली ज्ञानोबाईंचं अवतार कार्य प्रयोजन ज्यासाठी सिद्ध झालं ते प्रयोजन श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी पार पडलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपात साधू संतांना एक एक व्यक्ती माणसं घडवण्याकरता जीवन जाळावं लागतं आणि अशा काही गोष्टी घडतात की समाज सहजच बिघडला जातो. त्यावेळेला तेवढीच वेदना होते जेवढे हे प्रमाणपत्र पास करत असताना शेतकऱ्याकरता काम करत असताना आपल्या सारख्याला होते तेवढीच वेदना. जसं की अधिकाऱ्याला झोप येत नसेल तो काम करतो, कधी होईल, कधी हे पास होईल. मला माता भगिनी विचारतात विश्वास झालं का नाही रे, अजून किती दिवस आहे, होईल का नाही, त्या नुसते आश्वासनच आहे. हे प्रश्न झोप येऊ देत नसतात कारण जबाबदारी स्वीकारलेली असते. परंतु मनापासून ते काम करण्याची इच्छा असेल की देव त्याला सहाय्य करत असतो. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मनापासून काम विश्वासरावांनी केलं आणि भगवंतांनी साथ दिली. शेतकरी संघटनेची ताकद माग उभं राहिली आणि हा ऐतिहासिक सोहळा आज गोकरगावमध्ये पार पडला. असंच कार्य आपल्या सर्वांकडून सातत्याने घडत राहावं अशी शुभकामना व्यक्त करतो. खरं आम्हाला जाण्याची साई घाई आणि आपलेही विचार ऐकायला मिळाले, आम्हालाही आनंद वाटला. जरूर कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून जे जे प्रश्न खरं म्हणजे आम्हाला राजकीय क्षेत्रात बोलता येत नाही. राजकारण हा आमचा विषय आहे, धर्मकारण आहे. धर्माकरता आम्ही बोलू शकतो. आम्ही फार इकडं बोलायला लागलो तर आपलीच मंडळी म्हणतात यांनी अभंग सोडवले पाहिजे, यांनी कथाच केल्या पाहिजे.
की बाकीचे कामं करता आम्ही कशाला आहे? ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची कामं जबाबदारीने जर पार पडले तर हे प्रश्न तुम्हाला राहणार. आणि शेतकरी संघटना जबाबदारीने ती कामं पार पडते म्हणून असे प्रश्न काही ठिकाणी सुटलेले दिसतात. असंच कार्य शेतकरी संघटनेतून घडत राहावं. खरं निराधाराला आधार देणं हाच माणुसकीचा मोठा धर्म आहे. माणुसकी धर्म आपल्याला हेच शिकवतो. शाळेमध्ये जुनी प्रार्थना होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. शेतकरी संघटना या माध्यमातून जगाला प्रेम द्यायचं काम करते शेतकऱ्यांना. आपण हा माणुसकी धर्म या माध्यमातून पाहताय. असेच कार्य आपल्याकडून होत राहो. अनेक समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याकडून सुटत राहो आणि भगवान तुम्हाला तेवढी शक्ती देऊ अशी शुभकामना व्यक्त करतो या ठिकाणी काम. जय श्री. यानंतर राहिलेल्या सर्टिफिकेटचं वाटप होईल. अनिल काका आभार मानते. सर्वांनी जागेवरच बसा. महाराष्ट्र दोन किती का जायचं आहे या ठिकाणी. अनिल काका आभार मानते. ओके. आणि माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यातर्फे या ठिकाणी महिलांना सर्टिफिकेट वाटप होणार आहे आणि 10